नमस्कार सर्वांना. हे बघा आज मी निघालोय आमच्या चुलत्यांच्या वाड्याला. 2 पोर आहेत त्यांच्यासाठी खाया पण घेतले आणि आता निघालो त्यांना भेटायला आढळायला. तर आमचा वाडा आहे नदीच्या अलीकडं आणि त्यांचा आहे नदीच्या पलीकडं. तर आता आपल्याला पात्रंगा नदी पास करून पलीकडे जायचे. होडी नसली तर मग उतारावनं जायला लागत आणि होडी भेटली तर मग होडीतनं जायचं. तर आता आम्ही सध्या इकडं पात्रंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आलोय आणि त्यांचा पलीकडं आमचा अलीकडं वाडा आहे. तर चाललोय भेटायला. त्यांची आज मेंढर पण पाहुणे घालायची ते. तर मला म्हणले जरा मेंढर दोय लागायला ये, फोन केला होता पांढरानी. तर निघालोय आता. अशी एकामेकाला मदत करावा लागते. तर आता लवकर निघालोय सकाळचा, म्हणजे परत आपल्याला मेंढराकडे यायचे माघारी. त्यांची मेंढर दू लागायचं आणि मग यायचंय माघारी. तर आता जेवायचं चाललोय त्यांच्या बिराडावर. आता इथं पात्रंगा नदीच्या पाणवठे आलोय. तर होडी आता पलीकडून अलीकडे येते. वारा ह्या साईडला आहे तिकडं खानशेत मध्ये. खानशेत आहे तिकडं वर खोंड्यात. त्यांचा आहे का इकडे बिराडे चुलत आहेत ना, त्यांचे बिराडावर निघाले. शिवा बापू हा पांडा ट्रॅक्टरवाला. पांड्या माहित आहे का? पांड्या म्हणजे प्रसिद्ध एवढं भागात तो घातला आहे. इलेक्शनला उभा राहिला तरी तो निवडून येईल का? हो. तर चाललाय होडीतून परवाच ही पात्रंगा नदी. आता परत पण आपल्याला हे कोणाची यावं लागेल. पलीकडची लोक येऊन उभी राहते. हा निघतो ना फोटो का? फोटो मस्त बाकी निघते. लगेच आता दुसरी माणसं पण बसली होडीत. हा सगळं बघायला पाठवतो आता सगळ्याला. कंच्या वाडीतलं निफाडशी का? म्हणजे त्या डोंगरावर ना? हा तिकडे ते काय बैरी का? बैरीच्या तिकडचं. बारका पोरे पण चालवलंय का वडीतून? आता मला घेऊन आले तिकून इकडं आणि आता परत निघाली होडी माघारी. आता निघालोय नदीच्या कडकडनी वाटे. तिकडं पार आपल्या रेल्वेच्या पुढं जायचे वर. आता पात्रंगा नदी पास करून इकडं आलो पुढं की आदिवासी समाजाची डोंगरावर जायची जायची वाट. तर ते इकडून डोंगरातून येतात आणि इकडं होडीतून गावामध्ये जातात. काय बाजार हाट सामान आणाय किंवा मग कुठं जायचं म्हणलं तर पलीकडच्या गावातनं इष्टी जाते. पेन, कर्जत, अलिबाग अशा इष्ट्या त्या गावामध्ये येते. तर चाललोय तिकडं आपणच्या बिराडावर. तर इथं आपल्याला कर्नाळा किल्ला दिसतो ह्या साईडला. कर्नाळा किल्ला आहे आणि ह्या साईडला थोडासा दिसतोय आपल्याला माणिकगड किल्ला आहे डोंगराच्या. म्हणजे वरून दिसतोय तो माणिकगड किल्ला आहे. आणि ह्याच्यामधून वाहणारी ही पात्रंगा नदी. आता त्यातनं मी प्रवास केला होडीतून. तर ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळते इकडं पेन तालुका आणि उरण तालुक्याच्या सीमेवर. इकडे जरा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे. वर खोंड्यात गेले. चाललोय आता पावल रस्ते आहे चालत. पुरं बघा मस्त बाकी सायकल बसलेली. पोरांनो इथं बिराड कुठे आहे? मेंढरा बापूचा. हा इकडे मेंढरा दिसली का? आले नाही काय साईडला चरायला? कंच्या वाडीतलं तुम्ही? माडबोन का?
ह्या साईडला असतील ना, ह्या साईडला नाही दिसली का? बर. इकडे अशा वाड्या इथं डोंगराच्या कडेने, काय डोंगरावर ते वर डोंगरावर पण आहेत. आप्पाची मेन राहायचं पुढं. आप्पा म्हणजे बापूचं वडील. बरं आहे का आप्पा? हा, कसा बसला काय? होय. किती भारी. हा ना, गार पण लय लागते ना तिकडं पण, गार आहे डोंगरामुळं. तिकडं जास्त उलट गार लागते. लांब वाटा डोंगराच्या कडे इकडं दान झाले ना तिकडं वर पण. द्यासात ना का आलं? परवाशी ना डोळ्याची 2 मिनिटं डोळ्याची आबा म्हणते काय? बरं आहे ना? आबाला आमच्या ओळख लागला पोरांनी. बापू तर ताईटच दिसतोय कुराड घेऊन. मग कसं काय चाललंय बापू? बरं चाललंय ना. कसं काय मग चराय पाणी? आहे काय व्यवस्थित जरा व्हायचं तू यायचं आज धुवायचंच कुठे बिराड? बिराडे काय मोर या की किती दिवस झाला वाढ आलाय? रात्री आला हे मग. पांड्याने रात्री फोन केला होता मिठ्या धुवायच्या मग आलोय. मग आता भेटाय पण आलो. तर इथं आहे त्यांचं बिराड. मस्त बघा कोकऱ्याला मग सावली दिली. काय बारकं म्हणते जरा पोरांनो खाया. समोसा आणलाय गरमा गरम आणलाय ना येतानी. द्या पोरांना खायला. खा पोराव. नदीच्या पडेली. बरं आहे का काकू? बरं आहे. काय चाललंय? होय. सगळी बरी. काकूचा पण मस्त बाकी चालला स्वयंपाक. बाजरीच्या भाकरी ना काकू? बाजरीच्या भाकरी. कालवण काय बनवली? कालवण वांग्याचं बनवली. होय. सुकट टाकून. सुकट टाकून ना. त्या कोण ह्याला लय रंग ना, सुकट टाकून पांढरा टाकून लय रंगच्या त्याने दिलं काढ मला एक. वांगण सुका टाकून ना एक नंबर. बाणाईने तू आपल्या रामदेवच्या खेळामध्ये बारबाट बनवलेलं काय लागा लय जोरात झालं होता. लय जोरात. पांडा बापू या आचारीची गडी कुठं खेळात लग्नात किंवा कुठल्या कार्यक्रमाला ते जेवण बनवतात. ए मला हाक मारते बारक. काय र आबाई म्हणते का काय? आता पांडाची मंडळी पण जाया दोन आली. मग जाया बरं आहे ना? बरं आहे. लवकर फेरफटका मारून आली. काय बकरी धुवायच्या नको. कुठं गेली होती धुवायला? इथंच या खाड्यात. होय. आहे जवळपास पाणी. फुलापाशी बना. जरा बिराट कुठं तरी सावलीला पाहिजे होतं काकू. हो पाहिजे होते पण आता काय रात्री रात झाली ते पाळलं इथे चालू आम्ही. रात यायला रात झाली ना. हो रात झाली आता त्याच कासं बरं ना आलो ना. मग लवकर उराकडे पण लांब मानल्यावर ना पडतंय लांब. मी अशी सावली करायची आपली कोकऱ्या कराडाची. करायची आता पोराला. हे कुठं जातो कडे चालत? जातो चाळ त्याला बरं नाही आता 2 दिवस आई घरीच. हा ना. श्रावण्याला घातलाय. हा ना. मग आता अशी पुरं शाळा शिकवली बिचकुले मामाची नाही पुरं अशी शिकते ती हो शिकते ते. इकडे कोकणातच. मग काय माणूस ना खेळतच बाबा. मुंबईला जायचं आता परवा. मुंबईला जायचं? मुंबईला सर जायची. काय आहे? काय त्यांची काय ही वाटत. पारदा. हा परत आहे. ते मला लय हाका मारते. आता काय ओळख पडली. कसलं पुस्तक आहे? पालवारती काय बघून येऊ काय येतं वाचायला? दाखव वाचून. जय जय महाराष्ट्र माझा वाय असे जनगण म्हण येते गाणं म्हणायला. हा म्हण बरी म्हण गे. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. घरचा महाराष्ट्र माझा. अभिमानाची भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलानीत
बारकं पण बाब तेती चालले आता जायचं वाढायचं. गरमागरम कापून चुलीवरच्या भाकरी बनवलेल्या. भारी झाले काकू कालवण. झालंय का बरं बरं खा बाबा. काढून घ्या गाड्या मग बापू तसं काय वाटत बापूने बोलावले मोर द्या. आता जेवलो आम्ही आणि इकडे मेंढर आणले ते धुवायला. ढवळी घालून आली